नमस्कार. स्वागत तुमचं द न्यूज लॉन्चर मराठीमध्ये. मी अशोक वानखडे. पार्लमेंटमध्ये गतिरोध म्हणजे पार्लमेंट बंद झाल्यासारखी आहे. हास्यास्पद असं आहे, की देश स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्यांदा 2 आठवडे पंतप्रधान आणि गृहमंत्री ना लोकसभेत येत आहेत, ना राज्यसभेत येत आहेत. 2 आठवडे झाले लोकसभेची आणि राज्यसभेची कार्यवाही सारखी बंद पडतेय. विरोधी पक्षांचं डिमांड एवढंच आहे, या दोघांनी लोकसभेत किंवा राज्यसभेत येऊन आमच्या प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजे. आणि दोघं का पळतात हे कारण या दोघांनाच माहीत. किरण रिजिजू पूर्ण देशाला मूर्ख समजतात. ते म्हणतात की गृहमंत्री रोज पार्लमेंटमध्ये येतात आणि संध्याकाळी जातात. तुमचा प्रॉब्लेम काय आहे? पार्लमेंट ही फार मोठी एक बिल्डिंग आहे, तो एरिया आहे. पार्लमेंटमध्ये लायब्ररी आहे, पार्लमेंटमध्ये ऑडिटोरियम आहे, पार्लमेंटमध्ये विभिन्न राजनीतिक दलांचे राजकीय दलांचे ऑफिसेस आहेत, पार्लमेंटमध्ये सगळ्या मंत्र्यांचे ऑफिसेस आहेत, पार्लमेंटमध्ये अकाउंट सेक्शन आहे, पार्लमेंटमध्ये बँक आहे, पार्लमेंटमध्ये कॅन्टीन आहे, सिक्युरिटी डिपार्टमेंट आहे, मीडिया का कक्ष आहे. पार्लमेंटमध्ये जे सिक्युरिटी गार्ड आहेत ते कुठल्याही खासदारापेक्षा आणि मंत्र्यापेक्षा आणि स्पीकरपेक्षा जास्त वेळ पार्लमेंटमध्ये उभे असतात, म्हणजे पार्लमेंटच्या परिसरात. तर त्यांना आपण खासदार मानूया का? खऱ्या अर्थानं पार्लमेंट म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा सदन आणि बाकी ऑफिसेस त्या सदनाचा भाग आहे. 2 आठवड्यापासून गृहमंत्री जर रोज आपल्या ऑफिसमध्ये येऊन बसत असतील, पण लोकसभा आणि राज्यसभाच्या सदनामध्ये येत नसतील, तर त्यांना काय बोलावं? त्यांना काय मानावं? किरण रिजिजू 2 वेळा राहुल गांधीचे भेटले. 2 वेळा राहुल गांधीला भेटून त्यांनी सदन नीट चालावं याच्यासाठी रिक्वेस्ट केली. परिसीमन बिलही त्यांना आणायचं आहे, त्यांच्याकडे नंबर बिलकुल नाही आहे, तरी पण ते आणण्याचा प्रयत्न करतायत. आणि ते म्हणतात की माझी त्यांच्याशी गोष्टी झाल्या. एका वेळा ते विरोधी पक्षांशी गोष्टी करतायत, वार्ता करण्याचा प्रयत्न करतायत. दुसरीकडे त्यांना जितकं त्रास देता येईल तेवढं त्रास देतात. राहुल गांधींनी जे विद्यार्थ्यांसोबत चर्चासत्र सुरू केलं, पहिल्यांदा त्यांनी कोटामध्ये केलं राजस्थानच्या. तिथं सुद्धा त्यांनी सिलेक्ट केलेला व्हेन्यू शेवटपर्यंत बदलला. मग त्यांना खूप तिथे भांडणं झाली. त्यानंतर ते डेहराडूनला गेले. डेहराडूनला ज्या ग्राउंडवर त्यांनी पैसे जमा केले, त्यांना 1 दिवस अगोदर सांगण्यात आलं की ते ग्राउंड तुम्हाला देऊ शकत नाही. तिथे आमचे दुसरे कार्यक्रम आहेत. मग तुम्ही पैसे कसे घेतले? बुकिंग कसं केलं? मग त्यांनी दुसऱ्या ठिकाणी कार्यक्रम केला. तिथे पण अभूतपूर्व गर्दी विद्यार्थ्यांची. राहुल गांधीची सभा चालू असताना म्हणजे तो वार्तालाप चालू असताना किंवा त्यांची जो चर्चासत्र चालू असताना त्याच वेळेला एका मोठ्या पॉप सिंगरला आणून तिथे फ्रीमध्ये कार्यक्रम त्या मैदानात दुसऱ्या मैदानात केला, ताकी विद्यार्थ्यांनी तिकडे जावं. पण विद्यार्थी आपल्या भविष्याबद्दल चिंतित होते, ते राहुल गांधीच्या कार्यक्रमामध्येच राहिले. याला अक्षरशः नीच वृत्तीची नीच काम म्हणतात. छिछोरा हा शब्द आहे हिंदीमध्ये. मराठी मला शब्द आठवत नाही. आता बनारसमध्ये म्हणजे बनारसमध्ये नाही, प्रयागराजमध्ये, अलाहाबादमध्ये. प्रयागराजमध्ये एका मोठ्या स्कूलचं ग्राउंड त्यांनी घेतलं. त्या ग्राउंडसाठी पैसे भरले. त्या ग्राउंडनी सांगितलं की आम्ही सुट्टीच्या दिवशीच कार्यक्रम करू शकतो, शनिवारी रविवारी, म्हणून यांनी शनिवारी रविवारी कार्यक्रमाचं घेतलं. आणि जेव्हा आता 8 तारखेला कार्यक्रम होणार, तर त्यांना 6 तारखेला सांगण्यात आलं की एक हायकोर्टचा निर्णय आहे की ते ग्राउंड म्हणे मुलांना खेळण्यासाठी आहे आणि असला कुठलाही कार्यक्रम तिथं करायचा नाही, ज्यामुळे मुलांच्या अभ्यासात काहीतरी त्रास होईल. म्हणून आम्ही हे रद्द करतोय, तुम्ही पैसे घेऊन जा. हायकोर्टचा निर्णय हे होता की कुठलाही प्रोग्राम शाळेच्या त्या क्षेत्रात करायचा नाही, यामुळे शाळेला मुलांना अभ्यासात किंवा त्यांचे जे क्लासेस चालू आहेत त्यांना त्रास होईल. राहुल गांधीचा प्रोग्राम शनिवारी 5 नंतर होता, तोपर्यंत स्कूल संपलेलं असतं. दुसऱ्या दिवशी रविवार आहे त्यामुळे.
दुसरी गोष्ट पावसाळा असल्यामुळे तिथे काही आता खेळकूद म्हणजे खेळाचे कुठे कार्यक्रमही चालू नव्हते. ते कितीतरी वेळा ग्राउंड त्या लग्नाच्या रिसेप्शनसाठी देतात. पण शेवटच्या क्षणी त्यांनी ते ग्राउंड कॅन्सल केलं. कारण हा छिछोरापणा आहे. हा अगदी नालायकपणा आहे, की तुम्ही विरोधी पक्षांना लोकांशी संवादही स्थापित करू शकत नाही. कारण तुम्हाला भीती वाटते, की जो झेंजी आहे, तो त्यांच्या सरकारच्या विरुद्ध आहे आणि तो जर उद्या विरोधी पक्षाच्या हातात आला तर कसं होईल? राहुल गांधींनी आज नवीन पेत्र टाकला. त्यांनी सांगितलं, "हे तुम्ही मला लोकांना बोलू देत नाही, लोकांसोबत संवाद स्थापित करू देत नाही. जिथं पाहता तिथं अडंगा लावता." मग त्यांनी सांगितलं, "बाबा मी Instagramवर येणार आहे आणि तुम्ही Instagramवर मला जे पाहिजे ते प्रश्न विचारा, मी त्याची उत्तरं देईन. जेवढं होऊ शकतं तेवढं उत्तरं देईन." आणि Instagram हँडल लॉन्च केलं. आता जसं युद्ध इराण अमेरिका युद्ध चालू आहे, तिथे अजूनही कुठल्याही सैनिकांनी एकमेकावर गोळ्या घातलेल्या नाहीये. फक्त ड्रोन आणि मिसाईलने युद्ध होत आहे. 2 महिने झाले पूर्ण. इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल वॉरफेअर आहे. तसं आता हा राजकीय जे पानिपताचं क्षेत्र आहे, ते आता Instagramवर शिफ्ट झालंय. पंतप्रधानांनी फार केविलवाणी प्रयत्न केला Instagramवर येऊन विद्यार्थ्यांना संबोधित करायचा आणि तोंडघशी पडले. त्यांना त्यांच्या चाहत्यांनी म्हणजे आजूबाजूला जे कोडबळ घेऊन बसतात बिनडोक, त्यांनी सांगितलं, "साहेब 3 मिलियन 30 मिलियन लोकांनी पाहिलं. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा." आणि पंतप्रधानांनी काही न चेक करता दुसऱ्या दिवशी सांगितलं, "हो, इतक्या लोकांनी मला प्रेम दिलं. धन्यवाद तुम्हाला." फ्रेंड्स असं म्हणून. पण त्यांना ज्यांनी उद्बोधून ते व्हिडिओ टाकला होता Instagramवर, त्याच्यावर ज्या रिएक्शन आल्या 90-95% ते फक्त शिव्या घालणाऱ्या होत्या. लोकं तो कार्यक्रम फक्त शिव्या घालण्यासाठी पाहत होते. पण हे सांगणार कोण? कारण आजूबाजूला भांड्यांचं एक पूर्ण कुनबा बसलेला आहे. टोळी बसलेली आहे. सकाळपासून फक्त यशगाथा, यशगाथा, यशगाथा गात असतात. त्यामुळं वास्तविकता काय आहे हे पंतप्रधानांना माहीतच नाही. राहुल गांधींनी Instagramवर आता टू वे ट्रॅफिक सुरू केलं. तुम्ही प्रश्न विचारा, ते उत्तरं देतील. त्यात काही ट्रोल करणारे असतील. पण राहुल गांधी ट्रोल करणाऱ्यांनाही उत्तर देतो. कित्येक वेळा रॅलीमध्ये हे जे अंधभक्त त्यांना काळे झेंडे दाखवतात, हे काय थांबून त्यांची विचारपूस करतात. काळे झेंडे दाखवणारे यांच्यासाठी. पण पोलिसांना सांगून त्यांना तिकडनं हकलवत नाही. त्यामुळे तिकडे अभिजित दिपकेने नवा फ्रंट खोलला. तुम्ही त्यांची पूर्ण प्रेस कॉन्फरन्स पाहिलीच असेल चॅनलवर. इकडे राहुल गांधी जेनजी सोबत नवीन नवीन कार्यक्रम करतच आहेत. आता Instagram पण येणार आहे. तिकडे पार्लमेंट चालत नाही आहे. महागाई, बेरोजगारी आपल्या जागी आहे. बाय इलेक्शन मध्ये करारी हार. सुचतच नाही की 2029 पर्यंत शांततेनं आपला वेळ निघेल, की खरोखरच काही मोठं होणार आहे. एवढं नक्की, की जसा दीपके म्हणाला, की झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए. आणि एक ॲडव्हर्टाइजमेंटची एक लाईन आहे पहा, डर के आगे जीत है. जी भीती होती या दोघांबद्दल, ती हळू भीती आता पुसट व्हायला लागलेली आहे. आणि भाजपमध्ये सुद्धा लोक आता बोलायला लागलेले आहेत. एक वेळा लोकांच्या तोंडात जर शब्द आले आणि कंठ फुटला, तर हा जो पूर्ण भारत टाहो फोडतोय महागाईनी, बेरोजगारीनी, त्रस्त आहे. यांच्या भ्रष्टाचारांनी, यांच्या हिंदू मुसलमानामुळे, या जे वैर्य पसरतात त्याच्यामुळे. त्या टाहू पुढे हे टिकतील का? हे तर वेळच सांगू शकेल. आज मराठीमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तो म्हणतो नमस्कार. पाहत रहा न्यूज लॉन्चर मराठी.